कधी माझ्या मनात तू जागा निर्माण केलीस हे मलाही समजलं नाही. पण तू माझ्यासाठी इतकं सगळं करत असताना मी मात्र तुला फक्त त्रासच दिला. मयुरी शेवटचं वाक्य बोलताना काहीशी नाराज होते. आता पुढे. इतका वेळ भरभरून बोलणारी मयुरी अचानक नाराज झालेली पाहून अनईला राहवलं नाही. म्हणून तर तुला म्हटलो ना की आज माझ्यासोबत तू तुला आवडतं त्या गाण्यावर डान्स कर म्हणून. अनय तिला परत गॅलरीमध्ये आणत बोलतो आणि लगेच तिथल्या म्युझिक प्लेअरवर एक कुठलं तरी सॉंग प्ले करून त्याचं रिमोट मयुरीकडे देतो. पण आयुषने प्लेलिस्ट आधीच तयार ठेवलेली होती. कदाचित म्हणून पहिलं जे सॉंग प्ले झालं मयुरीने तेच राहू दिलं. अनयने तिचा हात हातात घेत तिला जवळ ओढलं. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याने तिला गोल फिरवलं. त्याचवेळी त्या गाण्याची सुरुवातीची ओळ त्यांच्या कानावर पडत होती. यारा मुझे तू ऐसे आ मिला जैसे काफिर मिलता है, खुदा करूँ लाख बारी तेरा शुक्रिया, बिन मांगे तूने इतना दे दिया, मेरा सपना पार लगा दे, आ तू मिटा दे या तू बना दे कोई जरिया, रंग दरिया तेरी आँखों का ये रंग दरिया, सुफियाना इश्क का रंग दरिया रंग दरिया रंग दरिया. इकडे गेस्ट रूममध्ये बसलेली मीनाक्षी सगळे काम करून खूप जास्त थकली होती आणि आयुषवर चिडलीही होती, कारण त्याने सगळी कामं तिला करायला लावून स्वतः मात्र आराम करत होता. हा आयुष पण ना सरप्राईज याला द्यायचं होतं त्याच्या दादाला, आणि मेहनत कोणी केली तर मी, किती हात दुखताय माझे याला त्याची कल्पनाही आहे का? येऊ दे आता भेटायला, मग पाहते त्याच्याकडे. मीनाक्षी स्वतःशीच बोलत होती. तोच तिच्या रूमचा दरवाजा उघडला आणि आयुष आत आला. मीनाक्षी, मी तुला हळू बोल राजा, तुझा वाजवीन बाजा, तुला इंगा दाखवायचाय म्हणून राणी राणी माझी केली केरसुनी, तुला ठेंगा दाखवायचाय, तुला ठेंगा दाखवायचाय. आयुष अजून काही बोलण्याआधीच मीनाक्षी त्याला दम देत गाण्याच्या सुरात बोलते. अगं ऐकून घे जरा माझे, वाजलेत 12, हा घोटाळा सावरायचाय, आपले बंधू असे गुणी, सगळी त्यांची आहे करणी, असा भोंगा वाजवायचा आहे. आयुष तिला समजावून सांगण्याच्या सुरात लाडीगोडी लावत बोलतो, पण मीनाक्षी त्याचा हात झटकून टाकते. माझी या जीवाची गतूच आहे राणी, नयनांच्या मिलनाने केली आणीबाणी, हो नयनांच्या मिलनाने केली आणीबाणी. आयुष परत तिला जवळ घेत तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत बोलतो. शेंडी नको लावू धोंड्या आहे मी शहाणी, शेंडी नको लावू धोंड्या आहे मी शहाणी, सोंग बाहेर पडली तुझी बंद झाली वाणी, सोंग बाहेर पडली तुझी बंद झाली वाणी. मीनाक्षी त्याला ढकलून देत त्याच्यापासून बाजूला जात बोलते. मी सापडलो बरा, जरा कमी करा तोरा, अगं राजा पटवायचा आहे. आयुष जरासा चिडत पण तरी तिला समजावून सांगत बोलतो. म्हणून राणी राणी माझी केली केरसुनी, तुला ठेंगा दाखवायचा आहे. पण मीनाक्षी त्याचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. अगं ऐकून घे जरा माझे, वाजलेत 12, हा घोटाळा सावरायचा आहे, आपले बंधू असे गुणी, सगळी त्यांची आहे करणी, असा भोंगा वाजवायचा आहे. आयुष तिला शेवटचं समजावून सांगत बोलतो. काय आहे हे आयुष, तू माझ्याकडून मोलकरणीसारखं राबवून घेतलं आणि आता माझी समजूत काढायला आलाय का? सॉरी ना मीनू, प्लीज ना समजून घे. अगं हे सगळं आपण बाईसाठी केलंच, पण सोबतच आपल्या पण लग्नाला लवकर परवानगी मिळावी म्हणूनही केलंय ना. आयुष तिला तिथल्या चेअरवर बसवत तिचे हात हातात घेत बोलतो. मी त्याबद्दल बोलतच नाहीये, पण अरे एवढं सगळं काम मला एकटीला करायला लावलं म्हणून चिडली मी, माझे हात आणि पाय बघ किती दुखताय. सॉरी, रिअली सॉरी मीनू, पण जर मी ते काम करायला गेलो नसतो ना, तर कदाचित आज भाईला घरी न येता तिकडं जावं लागलं असतं, आणि मग आपण ठरवलेली त्यांची डेट तिथेच बोंबलली असती. म्हणून मी गेलो आणि तुला इथली काम सांभाळायला लावली. सॉरी. मग ठीक आहे, हरकत नाही, सॉरी, मी तुझ्यावर चिडले. मीनाक्षी बोलते तसं आयुष तिच्या शेजारी बसतो आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अनय आणि मयुरी तिथेच गॅलरीत बसून गप्पा मारत होते. मयुरी आज अनयकडून त्याच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घेत होती. अनयही आज तिच्याशी भरभरून बोलत होता. त्याच्याबद्दल, आयुषबद्दल, दद्दूबद्दल, त्यांनी इतकी वर्ष काय केलं हे तो तिला सांगत होता. आई बाबा गेले तेव्हा एकदाच भावना त्याचं शेवटचं पत्र आलं होतं. ही गोष्ट फक्त मला आणि दद्दूलाच माहीत आहे.
आत्याने त्यावेळी पत्रात हेच सांगितलं होतं की आता काहीही झालं तरी ती परत नाही येऊ शकत, कारण तिचेही प्रेग्नन्सीचे दिवस भरत आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिला प्रवास करण्याला मनाई केली होती. पण तिला काळजी होती की जसं आईबाबांसोबत झालं तसंच माझ्या दद्दूच्या किंवा आयुच्या सोबत होऊ नये, म्हणून तिने दद्दूला आम्हाला दोघांना घेऊन हे शहर आणि हा देश दोन्ही सोडायला लावलं. म्हणून दद्दू आम्हाला दोघांना घेऊन अमेरिकेला गेले. त्यांनी तिथूनच कंपनीची सगळी कामं पाहिली आणि आमची शिक्षणही त्यांनी तिथेच पूर्ण केली. मला सुरुवातीपासून सगळं माहीत होतं, पण आयुष मात्र या सगळ्यापासून अलिप्त होता. कॉलेजमध्येच आम्हाला मीनाक्षी भेटली. त्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण करून भारतात परत आलो. दद्दू आयुषसाठी म्हणून तिथेच थांबले होते. इथे आल्यावर मी कंपनीची सूत्रे हातात घेतली, सोबतच तुझा तपासही चालू केला. पण प्रयत्न करूनही मला तुझ्याबद्दल काहीच समजत नव्हतं. पण मग नंतर मीनाक्षीकडून तुझ्याबद्दल समजलं आणि मग नंतरचं तर तुला ही माहीतच आहे. या 20-22 वर्षात विशेष असं काहीच नाही घडलं आमच्या आयुष्यात, एक तुझं येणं सोडलं तर. अनय तिच्याकडे पाहत बोलतो. तुझं मिळणं आणि मग माझी पत्नी बनून माझ्या आयुष्यात येणं मला वाटलं होतं त्यापेक्षा ही गोष्ट खूप मोठी आणि सुंदर आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात प्रेम येणं. मला कधीच नव्हतं वाटलं तू माझ्यावर प्रेम करशील. त्या दिवशीही जेव्हा तू म्हणालीस की तुला दुसरं कुणी आवडायला लागलंय, माझे प्राण जवळजवळ घशाशी आलेले. पण नंतर जेव्हा तू ती भावना आत्याची चेन मला घातली, मला मला आकाश ठेंगणं झालं. त्या दिवशी वाटलं, बस मला आता या आयुष्याकडून काहीच नको आहे. तू आहे, आयुष आहे आणि दद्दू. बस मी तुझ्यावर प्रेम करतो हेच माझ्यासाठी खूप होतं. तेव्हाही तू माझ्यावर प्रेम करावं ही बळजबरी नव्हती, पण तरीही मनात आत कुठेतरी असं वाटत होतं की तू माझ्यावर प्रेम करावं. अनय तिला मिठी मारत बोलतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण डायनिंग टेबलाजवळ जमा झाले होते. नाश्त्यासाठी मयुरी, अनय, दद्दू, आयुष आणि मीनाक्षी ही होतीच. गुड मॉर्निंग मयुरी. मीनाक्षी तिच्या समोरच बसलेल्या मयुरीला बोलते, जी आल्यापासून तिला इग्नोर करत होती. गुड मॉर्निंग अनय. मीनाक्षी पुढे मयुरीच्या शेजारीच बसलेल्या अनयला बोलते. गुड मॉर्निंग. अनयही तिला रिप्लाय देतो. कुणीतरी रागावलंय वाटतं माझ्यावर, हो ना ओ दद्दू. मीनाक्षी मयुरीकडे पाहत बोलते. तसं मयुरी मोठे डोळे करून तिच्याकडे पाहते. ए ए असे मोठे डोळे करून माझ्याकडे नको पाहू, मी नाही मावणार तुझ्या डोळ्यात. आणि तसंही मी मोठी आहे तुझ्यापेक्षा वयाने. मीनाक्षी बोलते तसं मयुरी तिच्या हातातला चमचा तसाच हातात धरून ती मीनाक्षीच्या जवळ जाऊन उभी राहिली. तू तू जास्त शहाणपणा करू नकोस. तू वयाने मोठी असली तरी मी आता नात्याने मोठी आहे. आणि हो, आलाय मला तुझा राग. तू का खोटं बोललीस माझ्याशी? ते डेटिंग ॲप आणि बाकी सगळं पण का केलं असं? हे सगळे मला मूर्ख बनवत राहिले आणि तू त्यांना मदत करत राहिली का? मला एकदाही सांगावंसं नाही वाटलं तुला का? सांग ना का? मयुरी चिडून तिच्या मनातलं सगळं बोलून टाकते. मीनाक्षी घाबरून डोळे मिटून मयुरीचं सगळं बोलणं ऐकत होती आणि अनय, आयुष आणि दद्दू बस तिची मजा पाहत बसले होते. सॉरी सॉरी सॉरी, आय एम सॉरी. मीनाक्षी दोन्ही कान पकडून मयुरीला बोलते, पण ती कधीही पळण्याच्या बेतात दिसत होती. सॉरीची बच्ची, तुला शिक्षाही भेटणारच. थांब तू. मयुरी जसं तिला मारायला धावली तसं तयारीतच असलेली मीनाक्षी पटकन तिथून पळत सुटली. त्या दोघींची पळापळी पाहून बाकी तिघे मात्र जोरजोरात हसत होते. पळापळी करून थकलेल्या मीनाक्षी आणि मयुरी तिथेच हॉलमधल्या सोफ्यावर दम लागला म्हणून बसल्या. तसं अनय आणि आयुषने ज्याच्या त्याच्या बायकोसमोर आणि होणाऱ्या बायकोसमोर पाण्याचा ग्लास धरला. त्यांनीही पटकन पाणी पिले. थँक्स. मयुरी जोरजोरात श्वास घेत परत अनयच्या हातात पाण्याचा रिकामा ग्लास देत बोलते. झालं पळापळी करून की अजून बाकी आहे? अनय तिच्या शेजारी बसत बोलतो. सॉरी. मयुरी मान खाली घालून बोलते. जा आता आवरून ये. आयुष तुला आणि मीनाक्षीला ऑफिसला सोडून येईल. जा रूममध्ये आवरून ये लवकर. अनय तिला उठवत बोलतो. अनयने सांगितले की आयुष तिला सोडायला येणार आहे. हे ऐकून मयुरीला वाईट तर वाटतं की आता तिला खरं समजल्यामुळे कदाचित अनय त्यांच्या ऑफिसला येणार नाही, पण ती तसं चेहऱ्यावर दिसू देत नाही.
ती उठून तिच्या रूमकडे निघून गेली. तिच्या पाठोपाठ अनयही निघाला. मयुरी रूममध्ये तिचं आवरायला लागली. त्याच वेळी तोही आत आला. मयुरी, माझं तुझ्याकडे एक काम होतं. हो बोल ना, काय काम होतं? मयुरी तिच्या हातात घड्याळ घालत बोलते. ते मला तुझ्या गळ्यातील भावना आत्याने दिलेली चेन हवी होती. अनय हे बोलताच मयुरीचं लक्ष अनयच्या गळ्याकडे जातं. त्याने साधा व्हाईट टी-शर्ट घातलेला होता. त्यातून तिला त्याच्या गळ्यात तिने दिलेली भावनाची चेन तर होती, पण त्याचं पेंडंट नव्हतं. अनय, तुझ्या चेनचं पेंडंट नाही आहे, हरवलं का ते? ती अनयकडे रोखून पाहत बोलते. हो, मला थोडं काम आहे म्हणून मी ते काढून ठेवलंय आणि त्याचसाठी म्हणून तुझ्या जवळचंही पेंडंट हवं आहे. अनय तिला खरं न सांगता पण खोटंही न बोलता योग्य तेच बोलतो. ठीक आहे अनय, मी तुला देते चेन. भलेही तू मला खरं सांगू नकोस, हरकत नाही माझी काहीच, कारण विश्वास आहे माझा तुझ्यावर. म्हणत तिच्या गळ्यातील चेन काढून त्याचा हात हातात घेऊन त्याच्या हातात ठेवते. थँक्स मयुरी, अँड डोंट वरी, मी तुला निराश करणार नाही. अनय ती चेन मुठीत बंद करत बोलतो आणि रूम बाहेर निघून जातो. मला माहीत आहे अनय, तू ही चेन मागितली त्यामागे नक्कीच काहीतरी खूप महत्त्वाचं कारण असणार आहे. मी तुला कारण नाही विचारणार, कारण तुला ते कारण सांगायचं असतं तर तू केव्हाच सांगितलं असतं, पण तू ते माझ्यापासून लपवलंय. म्हणजे नक्की माझ्या सुरक्षिततेसाठीच तू हे केलं असणार. मयुरी स्वतःशीच बोलत परत तिचं आवरायला लागते. रूम बाहेर आलेला अनय त्या पेंडंटमध्ये असलेल्या पेन ड्राईव्हकडे पाहत स्वतःशीच विचार करत होता. आय एम सॉरी मयुरी, पण मी जर तुला सांगितलं असतं की या पेन ड्राईव्हमध्ये काय आहे तर तू नक्की ते पाहायचा हट्ट केला असता आणि मग नकळत तू या सगळ्यात खेचली गेली असती. जे मला ते नको आहे. तू या सगळ्यात पडली तर माझी डार्क साईड तुझ्यासमोर येईल. हा अनय देसाई रिअलमध्ये कसा आहे हे मला तुला समजू द्यायचं नाही आहे, कारण तसं जर झालं तर कदाचित तू माझा तिरस्कार करशील आणि ते माझ्यासाठी सहन न होण्यापलीकडे आहे. पण मी प्रॉमिस करतो की तुझ्या भावना आत्याच्या, साधना आत्याच्या, आई बाबांच्या आणि त्या सगळ्यांच्या ज्यांची आयुष्य त्या लोकांनी उद्ध्वस्त केली, त्यांच्या गुन्हेगारांना मी नरकातल्या त्या यातना देईल की मरण परवडल, पण हा छळ नको, अशी त्यांची आत्मा ओरडून ओरडून सांगेल, पण ते ऐकणारं कुणी नसेल. अनय सगळं आठवून स्वतःशीच बोलतो. हे बोलताना त्याचे डोळे रागाने लाल झालेले होते. असं जर त्याला कुणी पाहिलं असतं तर खरंच घाबरलं असतं, अगदी आयुष आणि मयुरीही. अनय ते पेंडंट, ती चेन हाताच्या मुठीत घट्ट आवळत तिथून निघून गेला. आयुषने मयुरी आणि मीनाक्षीला त्यांच्या ऑफिसला ड्रॉप केला आणि स्वतःही त्याच्या ऑफिसला निघून गेला. अनय मात्र आज मयुरीच्या ऑफिसला आलेला नव्हता आणि देसाई इंडस्ट्रीजच्या ऑफिसलाही गेलेला नव्हता. तो नक्की कुठे आहे हे ना आयुषला माहीत होतं ना रामला. मयुरीलाही आज ऑफिसला आल्यापासून एक वेगळीच हुरहुर लागलेली होती. तिला वाटलं कदाचित आज अनय तिच्या सोबत नाही आहे म्हणूनही असेल की तिला असं बेचैन व्हायला होतंय, म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिच्या कामाला लागली. आज मयुरीचा पूर्ण दिवस असाच कामात गेला. 2 दिवसांचा कामाचा लोडच इतका होता तिचा की मीनाक्षीशीही आज कामापुरतंच बोलणं झालं. संध्याकाळ झाली आणि त्यांची ऑफिस सुटण्याची ही वेळ झाली. मीनाक्षी आज तिच्या घरी जाणार होती म्हणून ती जरा लवकरच गेली. मयुरीनेही तिचा डेस्क आवरला, तिची बॅग घेतली आणि ती लिफ्टकडे जायला निघाली. तोच तिचा फोन वाजला. तिने कॉल रिसीव्ह केला. 5 मिनिट बोलली आणि मग ती लिफ्टकडे निघून गेली. संध्याकाळी 6 वाजता देसाई मेन्शन. राम हॉलमध्ये बसलेले होते. तोच अनय त्याच्या रूममधून बाहेर आला. वरवर तो खूप शांत दिसत असला तरी त्याला आलेला राग हा त्याच्या डोळ्यात दिसत होता. तो येऊन राम समोर बसला. त्याने काही फोटो त्यांच्यासमोर ठेवले आणि मेन दरवाजाकडे मयुरी येण्याची वाट पाहायला लागला. अनय, हे फोटो मला का दाखवतोय? कारण ही तीच लोक आहेत ज्यांनी साधना आत्या आणि भावना आत्याच्या कंपनीत ते सगळं सुरू केलं होतं. दद्दू, ह्युमन ट्रॅफिकिंग हा शब्द बोलायला जितका अवघड आणि जड आहे ना, तितकाच मोठा गुन्हाही आहे. साधना आत्या आणि भावना आत्याच्या पाठीमागे ते लोक हे करायचे. लोकांच्या बायका, मुलं मुली यांचा सौदा करायचे, तेही फक्त पैशासाठी. अनय चिडून बोलतो.
पण दद्दू, मला मिळालेल्या पुराव्यांमध्ये काहीतरी मिसिंग आहे. एक धागा आहे जो सुटतोय, पण काय ते समजत नाहीये. कदाचित हे भावना त्याच्याही लक्षात आलं नसावं म्हणून ती लोक तिच्यापर्यंत पोहोचली. पण मला काहीही करून तो धागा शोधावा लागणार आहे, नाहीतर त्या लोकांना आपल्या सगळ्यात कमकुवत कडीपर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. अनय त्याच्या हातातल्या घड्याळाकडे पाहत मग परत मेन गेटकडे पाहत बोलतो, ही मयुरी अजून का नाही आली? तिची ऑफिस सुटण्याची वेळ तर केव्हाच झाली. दद्दू, आयुष जाणार होता ना तिला आणायला, मग अजून कसा आला नाही तो? अनय बेचैन होऊन तिथेच एरझारा मारत बोलतो. रिलॅक्स अनय, येईल तो, डोंट वरी. हवं तर तू कॉल करून बघ त्याला. दद्दू त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलता. तसं अनय लगेच आयुषला कॉल करतो, पण त्याचा कॉल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता म्हणून त्याने चिडतच मयुरीचा नंबर डायल केला, पण तिचा तर नंबर लागतच नव्हता. त्यामुळे तर तो जास्तच चिडला. त्याने रागातच त्याचा फोन फेकून दिला, पण परत फोन उचलत तो बाहेर आला आणि त्याने त्याची कार काढली. त्याला रागात बाहेर येताना पाहून दद्दूही त्याच्या मागे आले. त्यांनी गार्डला इशारा केला तसं एक गार्ड जाऊन अनयच्या शेजारी पॅसेंजर सीटवर बसला. अनय त्याला काहीच बोलला नाही. त्याने सरळ मयुरीच्या ऑफिसच्या दिशेने कार घेतली. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.